रायगडच्या रोहा शहरात कला संस्कृती आणि नवोदित कलाकारांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या वरदा सुनील तटकरे संगीत नृत्य व कला अकॅडमीचे शानदार उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत, सुप्रसिद्ध संबळवादक विजय चव्हाण, दीपक श्रोत्री यांच्यासह अनेक मान्यवर कलाकारांनी उपस्थिती लावली। या प्रसंगी नामवंत कलाकारांनी आपल्या सुरेल गायनानं आणि वाद्यवादनानं उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं। बासरी, ढोलकी, संबळ आणि विविध वाद्यांच्या अप्रतिम जुगलबंदीनं संपूर्ण सभागृह दणाणून गेलं। रोहेकर नागरिकांनी या सांगीतिक पर्वाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला। या कला अकॅडमीच्या माध्यमातून रोहा आणि रायगडमधील नवोदित कलाकारांना संगीत, नृत्य आणि विविध कला क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण व संधी उपलब्ध होणार असल्यानं उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले। उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। रोहा सारख्या ठिकाणी इतकी सुंदर आणि आधुनिक कला अकॅडमी उभी राहणं ही अत्यंत आनंदाची बाब आहे। ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड कला दडलेली असते। योग्य व्यासपीठ आणि मार्गदर्शन मिळाल्यास हीच मुले राज्य, देश आणि जगभरात नाव कमावू शकतात असं सांगत गायिका वैशाली सामंत यांनी या उपक्रमासाठी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन केलं आणि तटकरे कुटुंबाचे आभार सुद्धा मानले। आज रोह्यात येऊन इथे मी दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या। एक तर कलेला, संगीत आणि नृत्याला वाहिलेलं एक दालन आणि इथे शासकीय परीक्षांना वाहून दिलेलं एक दालन आहे आणि ह्या खूप दोन्ही गोष्टी स्तुत्य आहेत। मी तटकरे साहेबांना खूप त्यांचे आभार मानेन की त्यांच्या पुढाकाराने हे इतकं मोठं साम्राज्य आणि जे भविष्यात येणाऱ्या सर्व स्टुडंट्सना अत्यंत त्यांच्या करिअरसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे की अशा तऱ्हेचा हेल्पिंग हँड त्यांना मिळणार आहे। आणि इथे तर मी आत्ता या लायब्ररी म्हणूया, स्टडी रूम म्हणूया, इथे उभी आहे आणि माझ्यामध्ये एका विद्यार्थ्याला पोषक असं पूर्ण वातावरण आहे इथे। ते अत्यंत महत्त्वाचं आहे। सर्व प्रकारची मदत त्यांना मिळत आहे। मी आत्ताच ऐकलं की सर्व आदिवासी मुलांसाठी इथे विशेष सोयी आहेत। तर यापेक्षा अजून काय पाहिजे। तटकरे आहे तर तटकरे कुटुंबाने पूर्णपणे आपला साम्राज्य पूर्ण कुटुंब याकडे कसं बघताय? आणि आदितीताई तर नेहमीच पुढाकार घेत असतात, वारंवार आमच्या भेटी होत असतात। तर खूप मला कौतुक वाटतंय त्यांचं की त्यांच्या पुढाकाराने आज येणाऱ्या पिढीचा इतका फायदा होणार आहे। म्हणतात तसं ज्ञानदान करणं ही खूप मोठी सेवा आहे आणि मी पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या कार्यामध्ये खूप शुभेच्छा देते आणि शुभम भवतु। तसं लावणी क्षेत्रामध्ये सुद्धा सुलोचनाबाई चव्हाण ज्या आमच्या माणगाव तालुक्यातल्या पोट्यात आमच्या गावातल्या आमच्या माणगावकर आहेत, याचा अभिमान आम्हाला सुद्धा सर्वांना खूप मोठा मिळतो। त्यांच्या लावणीचा बाज ऐकणं, त्याच्यातून लावणीमध्ये नेमकं काय आहे, लावणी म्हणजे केवळ तो लोक कलावंत आहे एका वेगळ्या पद्धतीने त्यावेळेला रसिक त्या बाबतीमध्ये बघत आले। पण ती सुद्धा श्रेष्ठ कला किती हजारावर होऊ शकते, त्याच्यातील आवाज, प्रत्येकाच्या आवाजाची दाटणी वेगळी आहे। आदितीने विनंती केली, वैशालीताईंनी त्यांचं सहजगत्या गाणं या ठिकाणी गायलं। मगाशी बघत होतो ज्यावेळेला आपण सगळेजण इथले स्थानिक कलाकार त्या वरदा संगीत अकादमीमध्ये स्थानिक कलावंत आपापली कला दाखवत होते, त्यावेळेला यांच्या तोंडातून आणि यांच्या आवाजातून आणि यांच्या हातातून असं हे सगळं काही सहज येत होतं। कारण ते ऐकणं याच्यातच तुमचं जीवन दीर्घकाळ त्या ठिकाणी व्यतीत झालेलं आहे। पण ते करत असताना त्याचा निखळपणाचा आनंद तुम्ही करता आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे। उद्या तबला वादक, ढोलकी वादक ज्याला तयार होईल त्याला विजय सामंत तुम्ही असाल, निलेश असतील, तुझे असतील, यांची कला काही पाहायला मिळणं हे सुद्धा रोहेकरांचं भाग्य आहे। हे मला आवर्जून या ठिकाणी सांगा। नवी मुंबईच्या एअरपोर्ट सोबत पण काय केले तर त्या ट्रेनिंगचं पण देखील सिलेक्ट झालं ना आणि सिलेक्टही झाले आणि इथे तर खूप जास्त आवडतं त्यामुळे आपली पलीकडे झालं आणि त्यांची पण खूप छान, स्पेशली आदिवासी मुलांसाठी खूप पाहिजे इंटरेस्ट आहे आणि मागासवर्गीय ना त्यांना पूर्णपणे मदत केली।
तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.